आली. काय करते तू? कुठं आली? कुठं आली तू? सांग ना. सांग ना. मी माचीच्या घरी आले. सांग ना बाई. म्हण बरं, काका दुखत म्हणून आले भेटायला. म्हण ना. म्हणू म्हण ना. विकून इरी 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 ना. कमून आली सांग. कमून आली सांग ना. तू सांग आधी कमून आली. थांब, तू सांग आधी. तू सांग. तो मोबाईल सांग तुला मी. अयो ऐका धड्या. तू कमून आली सांग ना. म्हण ना, काका दुखत म्हणून मी आले. आमची म्हणून भेटायला आली ती बरं का तिच्या काकाला लागलं म्हणून. आज जायचं बाई तुला? कोण येणार तुला न्यायला? पप्पा येणार वे. आणि कशाला जायचं? सायकलवर? गाडीवर? कशाला जायचं सांग? गाडीवर जायचे बाई. मग सायकलवर एवढ्या लांब? आणि कोण चालेल सायकल? तू सांगायचं मी सायकल चाली ते म्हणा. आमच्या गावाला जाणार आहे. सांग ना. मग कोण कोण आणलंय मग सांग. अजून कोण आहे तुझ्या संग? घरात कोण झोपलंय? हां. आणि इकडे कोण झोपलं खालच्या टायर? मम्मी. तू मम्मी आली आहे का? आणि आज जायचं आहे का मग तुम्हाला? तर चला. हॅलो, हाय, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. 8 दिवसापासून दवाखान्याच्या गांशा चालू. जाणारं ढोरं तर त्यांचं आणलं आता ऑपरेशन करून घरी. पाहुणे रावळे सारखे चालू, कुणी कुणी कुणी. त्याच्यामुळं मग व्हिडिओ घ्यायलाच नाही वेळ भेटत. आत्ता बी जायचं आहे मला घासाला, पण आता ऊन लय पडले, जाऊशी वाटेना म्हणून म्हणलं थोड्या वेळाने जाईन. तर आज आमची म्हणून चालली आता त्यांच्या घरी. 5-6 दिवस झाले होती आलेली, पण व्हिडिओ घ्यायला टाईमच नाही भेटला. आज जाणार तिच्या पप्पा सांग आहे ना बाई. हां, जाणार आहे तू? का राहणार आहे? नाही जाणार ना? जाणार आहे वय? नाही राहणार पप्पा आणि तुम्ही वय? मम्मी पप्पा आणि तू वय? आणि राहणार नाही माझ्यापाशी? मला काम करू लागायला. तू काम करू लागली मला सांगायच्यात. हां, काय काम केलं तो सांग. तू चपात्या करत होती ना? सांगतात मी चपात्या करू लागली म्हणून मावशीला. मग चपात्या केलेल्या आहेत ना? तू काय काय काम केलं बरं? इकडे बघ ना, इकडे बघ ना. तू काय काय काम केलं इकडं होतं वर? हां, आपण दोघींनी फोटो काढायचे. तू याच्यात सांगत नाही काय काम केलंय तू आणि काही नाही. सांग ना, तू याच्यात काय काम केलं? करत होती तू काम? हाक म्हणून फोटो काढ राहिली बरं का. आयो, काढला का? हां हां, बस खाली. काढला फोटो? अयो, निघला. तिच्या काकाच्या मोबाईलमध्ये फोटो काढ राहिली बरं का ती आमच्या दोघीची. तर आता उद्या न्यायचं आहे नगरला परत. आणि 2-4 दिवसापासून कुणी भेटायला येतं, त्याच्यामुळं काय मला ब्लॉग घ्यायलाच वेळ नाही भेटला. आता जाणार आहे थोड्या याच्याने घासात. आता आहे ना भासात हा निघला. गायांना चारा पाणी केलं, आवरूच तर 1-1:30 वाजला. ऊन झालं. मग म्हटलं आता नको, थोड्या याच्याने जाईन घास कापायला. आतावर गुट्या करून ठेवते आणि जाते घास कापायला. तर दुखण्याच्या गांशा असल्यामुळे ना इतकं माणूस हे होतं. ते बघा झोपलेलीच खाटर झोपलेत, पण अंधारात दिसत नाही. तर फॅन चालू आहे. गरम लय होतं या दिवसात, त्याच्यामुळे त्यांना फॅनशिवाय झोपच येत नाही. हा बस कर खाली. आता फॅनशिवाय त्यांना झोपच येत नाही. फॅनच लावावा लागतो. पत्र्याचं घर असल्यामुळं गरम होतं आहे. ते कोण काढतोय? काढला. निघला ना.
बघ ना तुझं कसा निघला. याच्यात बघ ना तो याच्यात तो काय काढलेत चांगलं निघले का. एक डोळा फोटो काढून राहिली म्हणून मग 5-6 दिवसापासून इथं होती. तिची घ्यायचे होते मला पण येणार वेळच नाही भेटला व्हिडिओ घ्यायला. आपण दोघींनी काढायचोय. मी काय बसली तू इथं बस मग काढू. काढ मा नाही तो कॅमेरा याच्यातच काढ यातच काढ. त्यात नाही येत काढ. कस काय लागत नाही. लावून देते थांब. ते लागा ना तिला नुसता मोबाईल लागतो 24 तास नुसता मोबाईल लागतो. दाखव थांब लावून देते. तिला आहे ना इथं लहान लेकरं नाही खेळायला त्याच्यामुळे ती 24 तास नुसती मोबाईलवर पडेल. तिथं मग पप्पा फोन देते तुला देते. हां काय याची देते कामाला गेलं कोणाचा फोन खेळती. कोणाचं खेळती नका नको कोणाचा फोन खेळती कामाला गेलं. कोणता ह्यो तर आमचा आहे पप्पाचा. आणि पप्पा कामाला गेलं कोण लागा ना काय ना बंद पडलं ते आता. बंद पडलं ते आता. माझा नाही योगी नाही लागत. मग मा नाही त्यांना मी चार्जिंग लावायचं आहे मला चार्जिंग लावायचं आहे घासायला जायचं आहे. रुसली होय लगेच रुसती बरं का दाख. रुसली लई येडी पोरगी. तिला आहे ना इथं लहान लेकरच नाही कुणी खेळायला त्याच्यामुळे ते सारखा मोबाईल लागतो. ह्यो झाला का मा झाला त्यांचा झाला का मा. पण आता काय म्हणतात ना चांगलं खाय प्यायचे दिवस आले आणि काहीतरी दुखणं मागं लागलं तसं झालं. पण चला आता झालं व्यवस्थित. ऑपरेशन सक्सेस झालं सगळं झालं. आता एकदा उद्या चक्कर मारून आलो का मग हे होईल. नाही दे ना काय लुटून देते. हां कशाला हां कमून दार लावू नको. आता उद्या एकदा नगरवरून जाऊन यायचं परत एकदा नगरला जायचं आहे. पण आता थोडंसं बरं वाटू राहिलं आहे त्यांना बी. गाय बघा मी बाहेर आलेलं दिसले का गायांना लगेच वाटतं काहीतरी खायला टाकावं लगेच उठून उभा राहिल्यात. आता 7-8 दिवसापासून माझी सवय झाली त्यांना. 2-3 दिवस ना त्यांना वाटायचं मालकच गवत आणायला गेले ते तिकडं वाटाकडं पोहून वारडायच्या आणि हे करायच्या. त्यांना वाटायचं येते गवत घेऊन. पण आता ते त्यांचं दुखत आहे ते आजारी त्यांना काय कळत आहे मुख्याच्या द्रावाला आहे का नाही. तर लई असं बोलता झालं अचानक. मनात नाही ध्यानात नाही अचानकच अशा काही गोष्टी घडत आहेत की त्याचा माणूस कधी विचार करीत नाही. आज जवळजवळ 10-12 दिवस झाले. 10-12 दिवसापासून ह्याच गांगशा चालू आहे. सारखं दवाखान्यात घरी. त्यांना 5-6 दिवस तर ॲडमिटच होते ते. माझी पण भरपूर पळपळ व्हायची जाय तिथं घरी. पण आता फायनली घरी आणले. आता नेऊ एकदा न्यायचं आहे पण आयो कारडीला हात लावला कारड उठली गप्प. पण मारी ना तुला ती लाख फटकीत असते बरं का ती जाऊन तुझ्याकडं.
तर चला मैत्रिणींनो, हा होता आपला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तर काय नवीला जे ब्लॉग बी 10-12 दिवसापासून बंद झाले, सगळंच बंद झालं. पण त्याला आता नवीला जे येईन रुटीनला हळूहळू. पण आता थोडा वेळ लागेल, कारण घरातलं बघायचं, सगळंच बघायचं म्हणल्यावर कुठंतरी दुर्लक्ष होतंच कोणत्या तरी कामावर, आहे का नाही. चला मग.